दोघांनी चहा नाश्ता संपवला. मग काजल तिथे पोहोचते. रणविजय अवनीच्या कपाळावर आणि ओठांवर हलकेच किस करतो. तू इथेच राहा, मी ऑफिसला जात आहे. मी लगेच परत येईन. पण घाबरू नकोस आणि फक्त तुझ्या जखमांवर लक्ष द्यायचं बंद कर. मग रात्री आपण दोघं खूप प्रेम करूया. अवनी रणविजयला रागानं पाहते आणि रणविजय हसत निघून जातो. काही वेळानं रणविजय एका अंधाऱ्या खोलीत बसला होता. त्याच्या मागे 5-6 बॉडीगार्ड उभे होते. प्रेस गरम करा आणि मला द्या. एक गार्ड आर्यमला प्रेस गरम करून देतो. मला सोडा, मला सोडा, प्लीज मला सोडा. नवीन खूप मोठ्यानं आरडाओरडा करत होता. माझी अवनीसुद्धा अशी ओरडली असेल. तू तिला खूप वेदना दिल्यास. आर्यम त्याच्या हातावर गरम इस्त्री ठेवून दाबतो. नवीन वेदनेनं ओरडतो, मला सोडा, प्लीज मला सोडा. रणविजय प्रेस काढतो. त्याच्या हातावर भाजलेला वण उठला. आर्यम हातातलं प्रेस फेकतो. रागानं त्याचे डोळे लाल झाले होते. तू असं का केलंस तिच्याशी? सांग मला. तू बोलला नाहीस तर मी तुझा जीव घेईन, समजलं का? नवीन आर्यमचा राग पाहून घाबरला. तिला मारहाण करण्यासाठी एका महिलेनं मला 2 लाख रुपये दिले होते. नवीन पटकन तोंड उघडतो. कोणती बाई? कोण होती ती? तू तिला ओळखतोस का? नवीन म्हणतो, सुवर्णा आहे तिचं नाव. अवनीला मारहाण करून तिच्यासोबत लग्न करून घेतल्यानंतर राहिलेले पैसे ती मला देणार होती. रणविजय लोखंडी रॉड गरम करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर लावतो आणि त्याला मारतो आणि रागाच्या भरात त्याच्या नाकावर जोरात ठोसा मारतो. त्यामुळं नवीनच्या नाकातून रक्त येऊ लागतं आणि तो बेशुद्ध झाला. याला डॉक्टरला दाखवा आणि अवनीला जे काही केलं त्यापेक्षा जास्त त्याच्यासोबत अत्याचार करा, असं म्हणत आर्यम रागात निघून जातो. आर्यम रागाने कार चालवत असतो आणि अर्ध्या तासात मित्तल मेन्शनमध्ये पोहोचतो. आर्यम रागाने हाक मारतो, मिस्टर वनराज मित्तल, सुवर्णा मित्तल, बाहेर या. आर्यमचा राग खूप वाढला होता. विहान, सुहाना, आजोबा, आजी सगळे एक एक करून हॉलमध्ये येतात. सुहाना भाऊ म्हणत रणविजयला कडकडून मिठी मारते. सुहाना, नंतर बोलू आपण, रणविजय म्हणाला. रणविजय, काय झालं? एवढा राग का काढत आहेस? आजोबा म्हणाले. मी तुम्हाला नंतर सांगतो. सुवर्णा मित्तल आणि तिचा नवरा येऊ द्या. काय झालं? का ओरडताय? वनराज म्हणाले. मिस्टर मित्तल, तुम्ही आणि तुमची बायको स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका आणि तुमच्या बायकोला समजावून सांगा, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस म्हणून. नाहीतर माझं डोकं फिरलं तर तिची इज्जत नष्ट करायला मी मागे हटणार नाही. रणविजय, तू तुझ्या मर्यादेत राहा. ती तुझी आई आहे. ती माझी बायको आहे हे विसरू नकोस. वनराज मोठ्याने ओरडले. तुम्ही काय म्हणालात? ही बाई माझी आई नाही. माझी आई खूप वर्षापूर्वी देवाकडे गेली आहे. हे तुमच्या कृतीचं फळ आहे. आज तुम्ही तिला माझी आई म्हणू नका. तुम्ही आई म्हणाल तर मी ही विसरून जाईन मित्तल. तुमच्याशी माझं काही नातं आहे. वनराज रणविजयवर हात वर करून म्हणाले. तू खूप बोलायला लागलास. रणविजय त्यांचा हात धरून म्हणाला, विचारही करू नका. मी तो 9 वर्षांचा रणविजय नाही जो तुमची मारहाण मुकाट्यानं सहन करायला. जर माझ्या जवळच्या व्यक्तीला इजा पोहोचवायचा प्रयत्न केला असेल तर मी मागे पुढे न पाहताच त्यांचा जीव घेईन, असं म्हणत रणविजय निघून जातो. बाळा रणविजय, तू काय बोलत आहेस? मी असं काय केलं की तू इतका रागावला आहेस? सुवर्णा म्हणाली. तुला माझ्यासमोर ही नाटकं करायची गरज नाही. तू अवनीला पुन्हा दुखावलंस तर तुझा जीव घेण्यात माझा वेळ वाया घालवणार नाही, समजलं? काय झालं ते तरी सांगशील का? बस मला तुझ्याशी बोलायचं आहे रणविजय. आजोबा म्हणाले. सॉरी आजोबा, मी या घरात राहू शकत नाही. मला इथं गुदमरल्यासारखं वाटत आहे. प्लीज माझ्यावर जबरदस्ती करू नका. कोणी काय केलं ते मी तुला फोनवर सांगेन, असं म्हणत रणविजय तिथून निघून गेला. 10च्या सुमारास रणविजय त्याच्या घरी पोहोचला आणि अवनी तिच्या आर्यमची वाट पाहत बसली होती. रणविजय अवनीजवळ येऊन बसला आणि म्हणाला, तू अजून इथेच का बसली आहेस? झोपली का नाहीस?
आणि डिनर केलास का? नाही, एका चिंपांजीची वाट पाहत होते मी. एवढा उशीर कसा झाला तुला? आता ये लवकर कपडे चेंज करून, मला भूक लागली आहे, अवनी म्हणाली. मला पण भूक लागली आहे, पण जेवणाची नाही, तुझी, रणविजय म्हणाला. जास्त हुशार होऊ नकोस, जा कपडे बदलून ये, अवनी म्हणाली. ठीक आहे म्हणत 10 मिनिटांनी रणविजय निळ्या रंगाच्या नाईट सूटमध्ये येतो. त्याने फक्त ट्राउझर आणि वर एक स्लीवलेस टी शर्ट घातलेला होता. अवनीला क्षणभर त्याच्याकडे पाहून तिचे डोळे त्याच्यापासून दूर करणं कठीण होत होतं. तरीही ती स्वतःवर नियंत्रण ठेवून आणि नजर दुसरीकडे वळवते. त्यानंतर अवनी आणि रणविजय एकत्र जेवायला बसतात. रणविजयनं अवनीसाठी सूप आणि खिचडी तयार केली होती. मी हे उकडलेलं सूप आणि खिचडी खाणार नाही, अवनी म्हणाली. हे बघ, तुला आता हे खावं लागेल आणि मी पण तुझ्याबरोबर तेच जेवतोय. चल, आता तू खा, मी पण खाईन, रणविजय म्हणाला. तू माझ्याबरोबर असलं जेवण का घेत आहेस? अवनीनं विचारलं. तुला बरं नसताना मी चांगलं खाऊ? मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या सर्व संकटात तुझ्यासोबत आहे, हे लक्षात ठेव, रणविजय म्हणाला. रणविजय, तू माझ्यावर इतकं प्रेम का करतोयस? अवनीने विचारलं. मला माहीत नाही, परंतु मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला एवढंच माहीत आहे, रणविजय म्हणाला. मग दोघांनी एकत्र जेवण उरकलं. मग आर्यम तिला बेडरूममध्ये घेऊन येतो. रणविजय ड्रॉअरमधून अवनीची औषधं आणतो. अवनी गोळी खाते, पण तिला जखमेवर मलम लावायचं होतं. तेवढ्यात रणविजय म्हणतो, चल डोळे बंद कर, मला हे औषध लावायचं आहे. रणविजय, तू सोड, माझं मी लावते, अवनी म्हणाली. कसं लावणार? तू स्वतःला बघू शकत नाहीस आणि औषध लावणार? मी माझे कपडे काढू शकत नाही, अवनी लाजून म्हणाली. ठीक आहे, तू कपडे काढू नकोस, मी काढतो, रणविजय म्हणाला. रणविजय, तुला समजत नाही का? माझं कुरूप अंग तुला दाखवायचं नाही आहे मला. माझ्यावर कलंक आहे, प्लीज, असं मला तिचे डोळे भरून आले. हे ऐकून तो तिच्या डोळ्यांवर चुंबन घेतो. तू कशी दिसतेस अवनी? मला या सगळ्याची पर्वा नाही. मला तुझ्या शरीरावर प्रेम नाही, तुझ्या हृदयावर आणि तुझ्या मनावर मी मनापासून प्रेम करतो. आणि ही डाग काय चीज आहे? आज आहे तर उद्या नसेल. लवकरच ते डाग हे निघून जाईल. सर्व ठीक आहे, पण तरीही मी पूर्ण कसे कपडे काढू? रणविजय, ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? रणविजयनं विचारलं. अवनी म्हणाली. तू तुझे कपडे उघड, मी डोळे बंद करेन. मी वचन देतो की मी काहीही पाहणार नाही. फक्त माझा हात धर आणि त्या डागावर घेऊन जा. रणविजय डोळे मिटून बसतो. अवनी लाजून तिचा शर्ट काढून रणविजयला औषध देते. रणविजय डोळे झाकून सगळीकडे औषध लावतो. अवनी रणविजयच्या निरागस चेहऱ्याकडे बघत होती. अवनी, तू स्वतःला ब्लँकेटने झाकून घे, मी पुन्हा डोळे उघडतो. अवनी आर्यमने सांगितल्याप्रमाणे करते. स्वतःला ब्लँकेटने झाकून घेते. रणविजय डोळे उघडतो आणि अवनी रणविजयचा विचार करत होती. आता तू झोप, खूप उशीर झाला आहे, मी येतो, रणविजय म्हणाला. रणविजय, इकडे ये, अवनीनं त्याला बोलावलं. हां, काय सांग, रणविजय म्हणाला. अवनी तिचे हात त्याच्याकडे वाढवते. रणविजय तिच्याकडे वागतो आणि ती त्याला जवळ घेते आणि त्याच्या ओठाचं चुंबन घेऊ लागते. रणविजय आधी आश्चर्यचकित होतो, पण नंतर तो पण तिला किस करायला लागतो. दोघेही यावेळी एकमेकांना किस करण्यात पूर्णपणे मग्न झाले होते. मग अवनी तिचा ताबा गमावून बसली होती. तिनं रणविजयचा टी शर्ट काढला आणि स्वतःवर ओढून घेतलं. यावेळी दोघेही एकमेकांमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करत होते, पण रणविजय काहीतरी विचार करत अवनीच्या ओठांपासून दूर गेला. अवनी, तू माझ्यासोबत लग्न कर, मी वचन देतो, मी तुला कधीही त्रास देणार नाही. मी रोज रात्री तुझ्यावर प्रेम करेन, मी तुला कधीही कमतरता जाणवू देणार नाही. अवनी, वचन देतो, मी तुला कधीही रडवणार नाही. अवनी त्याच्या डोळ्यात स्वतःवरचं प्रेम पाहत होती. मला सांग अवनी, माझ्यासोबत लग्न करशील का? रणविजयनं पुन्हा विचारलं.
अवनी काहीतरी विचार करत ती होकार देते. तिचा होकार ऐकून रणविजय आनंदानं पुन्हा एकदा तिच्या ओठांचं चुंबन घेतो. आता तू आराम कर, मी पण इथेच सोफ्यावर झोपतो. ठीक आहे, गुड नाईट, अवनी म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता रणविजय तयार होतो आणि अवनीसाठी आल्याचा चहा घेऊन येतो. गुड मॉर्निंग डिअर, रणविजय म्हणाला. अवनी विसरली की तिनं अजून काही घातलेलं नाही. ती अचानक उठत होती, पण आर्यम तिला थांबवतो. थांब अवनी, उठू नकोस. मी पडून चहा कसा पिणार? तू विसरलीस का तू कपडे घातले नाहीयेस ते? मला तुला बिना कपड्यांशिवाय बघायला काहीच हरकत नाही, पण तुला लाज वाटेल. अवनी त्याला टक लावून पाहत म्हणते, शट अप. तू खरोखर तोच रणविजय मित्तल आहेस त्याबद्दल मी ऐकलं होतं. रणविजय अवनीचा टी शर्ट देत म्हणाला, मी तोच रणविजय मित्तल आहे ज्याच्याबद्दल तू ऐकलं आहेस. अवनी, जोपर्यंत तू माझ्याशी एकनिष्ठ आहेस तोपर्यंत मी चांगला आहे. ज्या दिवशी तू माझा विश्वासघात करशील किंवा तू मला सोडून निघून जाण्याचा विचार जरी केलास, त्या दिवशी तुला रणविजय मित्तलची दुसरी बाजू बघायला भेटेल. समजलं का? म्हणत रणविजय तिचं नाक ओढतो. आता मी ऑफिसला जात आहे, तुला हवं ते करून घेऊ शकतेस. मी काजलला पण सांगितलं आहे की तुझ्याकडे येईल. तो तिच्या डोक्यावर आणि ओठावर चुंबन घेतो आणि निघून जातो. अवनी टी शर्ट घालून रणविजयला जाताना पाहत राहते. तो मला प्रेमानं सांगून गेला आहे की धमकी देऊन गेला आहे? अवनी विचार करत होती. अवनी तयार होऊन हॉलमध्ये येते. तेवढ्यात तिथं काजल येते. हे अवनी, कशी आहेस? मी ठीक आहे. आर्यम गेला का? हा, गेला. काजल, मी आर्यमशी लग्न करत आहे. व्हॉट? हा, तुला एवढा धक्का का बसतोय? हा माझा प्लॅन होता त्याला बर्बाद करायचं. तू विसरलीस का? त्यासाठी गरज आहे मी त्याच्यासोबत राहणं. अवनी, त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. त्या दिवशी तू हरवली होतीस तेव्हा कोणीही तुला शोधू शकलं नाही आणि तो येताच त्यानं तुला शोधून काढलं. तुझं लग्न होतंय हे छान आहे. काहीही करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार कर. मी आधीच सर्व काही विचार करून समजून घेतलं आहे. आता मला दुसरा काही विचार करायचा नाही. मला समजून घ्यायचं नाही. काजल, त्यानं माझं कुटुंब माझ्यापासून हिसकावलं आहे. मी त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घेईन. ठीक आहे, तुला योग्य वाटतंय ते कर. आर्यम इंडस्ट्रीजमध्ये. विहान, तू RK कपूर यांना नोटीस पाठवली आहे का? ते भाऊ, मी विसरलो. विसरलास म्हणजे काय विसरलास? आजपासून 3 दिवस तुझं तोंड दाखवू नकोस. तुझं दुर्लक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. विहान रणविजयला मिठी मारून म्हणाला, सॉरी भाऊ, सॉरी. मला माहीत आहे मी तुझा सावत्र भाऊ आहे, म्हणूनच तू माझ्यावर रागावला आहेस. म्हणून मला ऑफिसमधून बाहेर काढतोयस का? जरा तुझं नाटक बंद कर. आज नंतर तू हे शब्द पुन्हा बोलायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर. ठीक आहे भाऊ, धन्यवाद भाऊ, म्हणत हसत हसत विहान ऑफिसमधून बाहेर निघून जातो. आर्यम त्याच्या गार्ड्सला फोन करून सांगतो की नवीनला शक्य तितकं टॉर्चर करा आणि पटकन त्याचे डिटेल्स काढून आणा. एवढं सांगून मग त्यानं फोन ठेवला. आर्यम जेवणाच्या वेळी घरी निघून जातो. अवनी सोफ्यावर आरामात बसली होती. रणविजय तिच्या जवळ बसतो. तिच्या कानाजवळ गरम श्वास सोडतो. मला तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय. तू इतक्या लवकर आलास रणविजय? अवनी म्हणाली. हा, मला तुला किस करावंसं वाटलं म्हणूनच मी आलो. रणविजय, तुझा निर्लज्जपणा वाढतच आहे. हा, फक्त तुझ्यासाठी. माझा निर्लज्जपणा वाढत आहे कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तो अवनीला आपल्या मिठीत घेतो आणि तिला बेडरूममध्ये घेऊन जातो. तो अवनीला बेडवर झोपवतो आणि तिच्याजवळ बसतो. तू आज आंघोळ केलीस? अवनी म्हणते, नाही. मी कशी आंघोळ करेन? अवनी, मी आंघोळ घालू तुला? आर्यम, तू खूप ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नकोस. ओके, म्हणत आर्यमनं त्याच्या शर्टची बटणं उघडून अवनीच्या शेजारी येतो. शर्ट काढून असा का बसला आहेस? अवनी त्याला विचारते.
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी. रणविजयनं विलंब न लावता तिचे ओठ प्रेमानं चोखायला सुरुवात केली. त्यामुळे अवनीचे ओठ चोखताना रणविजयच्या अंगावर असलेले तिचे हात आपोआपच फिरू लागले. रणविजयसुद्धा हळूहळू तिच्या ओठांचा रस पिऊन तिच्या कानाला चावायला लागला. त्यानं त्याच्या हाताने तिचा टी शर्ट वर केला आणि तिच्या पोटाला स्पर्श केला आणि तिच्या गळ्यावर चुंबन घेत होता. तो तिच्या छातीचं चुंबन घेत होता. अवनी जोरात श्वास घेत होती. रणविजय, मला वेगात चुंबन दे. हे ऐकून रणविजय तिच्या पोटावर चुंबन घेऊ लागला. मग तो अवनीला झोपून म्हणाला, तुला माहीत आहे की माझी आई मला सोडून गेली तेव्हा मी 9 वर्षांचा होतो. तो अवनीच्या डोळ्यात पाहत पुन्हा म्हणाला, त्या दिवशी तुला भान आलं नाही तेव्हा मला खूप भीती वाटली. मला तुला कधीच गमवायचं नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्यासाठी हे सगळं लवकर हवं आहे. पण माझ्यासाठी फक्त तुझी उपस्थिती पुरेशी आहे अवनी. असं बोलून अचानक रणविजयच्या डोळ्यातून पाणी तरळतं. रणविजय, तुझ्या डोळ्यात अश्रू? ती त्याचे अश्रू पटकन पुसत म्हणाली, मी सदैव तुझ्यासोबत आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. मी नेहमी तुझ्यासोबत असेन. असं म्हणत अवनी रणविजयच्या अंगावर येते आणि त्याच्या छातीवर चुंबन घेऊ लागली. अवनी असं चुंबन घेतल्यानं रणविजय खूप बेचैन होत होता. अवनी त्याच्या छातीवर चुंबन घेताना त्याच्या ओठाकडे सरकत होती आणि मग अगदी हळुवारपणे त्याचे ओठ चोखत होती. रणविजयचे हात अवनीच्या स्तनांवर फिरत होते. ती अस्वस्थ होत होती आणि तिचे ओठ चोखताना रणविजयचे हात तिच्या छातीवरून खाली सरकत होते. अवनी त्याच्या ओठांवर बोट चालवू लागली. रणविजय, तुम्ही कधी कोणाला धोका दिला आहे? तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबानी? रणविजय काहीतरी विचार करून तिला सांगतो, मी नाही तर माझ्या कुटुंबाने, वनराज मित्तल यांना. मी त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा तिरस्कार करतो कारण त्यांच्यामुळेच माझी आई हे जग सोडून गेली. यामुळेच मी त्यांना कधीही माफ करणार नाही. तू माझ्याशी लग्न केलंस तर त्यांना आवडेल का? अवनी म्हणाली. त्यांना कसं वाटतं यानं मला काही फरक पडत नाही. मला एवढंच माहीत आहे की मी तुझ्यावर खुश आहे. तू जेवण मागव, मी शॉवर घेऊन येतो. तुझ्या डोळ्यात मला सत्य का दिसतंय? का प्रत्येक वेळी तुझा स्पर्श मला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडतो? त्यावेळी तुम्ही माझ्या आईवडिलांना मारलं तर नाही ना? ती तिचे अश्रू पुसते. जे काही सत्य आहे ते मी शोधून काढेन म्हणत ती उठते आणि तिचा टी शर्ट व्यवस्थित करते आणि नोकराला जेवण आणण्यास सांगते. अवनी बसून फोन पाहत होती. रणविजय टॉवेलमध्येच बाहेर येतो. अवनीकडे खोडकर हसत तो तिच्या जवळ आला. माझे कपडे दे, अवनीला म्हणाला. ही तुझी खोली आहे. तुझे कपडे तूच घे. एवढ्यात रणविजय अवनीचा हात धरून तिला उचलतो. रणविजय, मला खाली सोड आणि तुझे कपडे पण नाहीत. तू काही घातलं नाहीस. माझ्यापासून दूर राहा. तुझा टॉवेल सुटला तर? सुटला तर सुटला, मग बघ सगळं तुझंच आहे, रणविजय हसत म्हणाला. इश छे, तू खूप घाणेरडा आहेस. सोड मला. आधी कपाटातून कपडे काढून दे मला. अवनी त्याच्या हातात असतानाच कपाटातून कपडे काढते आणि आर्यमला देते. तू आता मला खाली सोडणार का? मला एक किस दे, मग मी तुला सोडतो. अवनीनं त्याच्या गालावर किस केलं. आर्यम मग तिला बेडवर बसवतो आणि कपडे घालू लागतो. एका नोकरानं रणविजयच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. सर, ते मोठे सर आणि आजोबा आले आहेत. ठीक आहे, तू जा, मी खाली येईन. रणविजय अवनीला मिठीत घेतो आणि पुन्हा तिला हातात उचलतो. आर्यम, काय करतोयस? मी खाली असंच येऊ? सगळ्यांना आवडणार नाही. मी इथेच आहे, तू जा, अवनी म्हणाली. रणविजय तिच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही आणि तिला उचलून हॉलमध्ये घेऊन येतो. मला खाली ठेव आर्यम, अवनी म्हणाली. आर्यमचे बाबा आणि आजी आजोबा त्याच्याकडे रागानं बघत होते. हा कसला गैरवर्तन आणि कोण आहे ही मुलगी? वनराज म्हणाले. अवनीला सोफ्यावर बसवल्यानंतर तो स्वतः तिच्या जवळ बसतो. तो तिला स्वतःच्या जवळ करतो. अवनी त्याच्याकडे रागाने पाहते पण आर्यमला त्याचा काही फरक पडत नाही.
रणविजय, ही मुलगी कोण आहे? तू आमच्यासोबत एक होणार नाही का? आजोबा म्हणाले. आजोबा, ही तुमची नातसून आहे, अवनी कपूर. मी पुढच्या आठवड्यात तिच्याशी लग्न करत आहे. हे तुम्हाला आणि आजीला सांगण्यासाठी मी तुम्हाला भेटणारच होतो. तसंही मी तुम्हा दोघांशिवाय आणि विहान आणि सुहानाशिवाय लग्न कुठे करणार आहे? अवनी त्याच्या आजी आजोबांना नमस्कार करते, मग डोकं टेकवून बसते. रणविजय, तू असं रस्त्यावरच्या मुलीशी लग्न करू शकणार नाही, वनराज म्हणाले. आवाज खाली ठेवा मित्तल. ती दुसरी कोणी रस्त्यावरची मुलगी नाही आणि तुमच्या बायकोसारखी ती नातची नाही. ती एक आदरणीय मुलगी आहे. वनराज रागानं ओरडतो. रणविजय, माझ्यासोबत व्यवस्थित बोलायचं. ती तुझी आणि तुझ्या भाऊ बहिणींची पण आई आहे. अर्थातच ते माझे भाऊ बहीण आहेत, पण ही नातची माझी आई नाही, हे मी आधीही सांगितलं आहे आणि आजही सांगत आहे. आज तुम्ही तिला इथे घेऊन आलात, पण आज नंतर तिला इथं आणायचं नाही, नाही तर मी बाहेर हाकलून देईन. बाबा, तुम्ही बघताय की नाही, याला डोक्यावर चढून बसवलाय तुम्ही. बाबासोबत कसं बोलायचं हे देखील विसरून गेलाय तो. मिस्टर मित्तल, तुम्ही मला खूप उद्धट समजता, पण तुम्ही सारखं सारखं इथे कशाला येताय अपमान करून घ्यायला? रणविजय रागानं म्हणतो. रणविजय, शांत हो बाळा, इतका राग चांगला नाही, आजोबा म्हणाले. आजोबा, प्लीज मिस्टर मित्तल यांना समजावून सांगा की त्यांनी माझ्यापासून आणि माझ्या अवनीपासून दूर राहायला, नाहीतर मी माझ्या प्रेमासाठी असं काही करेन ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. वनराज, तू जा आणि सुवर्णाला इथून घेऊन जा, मी रणविजयला समजावते, आजी म्हणाली. आजी, तुम्ही मला काय समजून सांगणार आहे? रणविजय म्हणाला. तू नमनला ऑफिसमध्ये ठेव, वनराज म्हणाले. आजोबा, मी ऑफिसमधून निघतोय. तुम्ही नमनला तुमचा मॅनेजर करा, मला काही अडचण नाही. तुमच्या मुलाला आनंद मिळेल. काय बोलतोयस? RM इंडस्ट्रीज तुझी आहे आणि नेहमी तुझीच राहील. समजून घे, आजच्या नंतर. RM सोडतोय असं कधीच बोलू नको. आणि वनराज, मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं की नमन पुन्हा RM इंडस्ट्रीजचा भाग होणार नाही, आजोबा म्हणाले. वनराज रागानं सुवर्णाला घेऊन तिथून निघून जातो. रणविजय, मला तुमच्याशी पर्सनली काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, आजी म्हणाली. तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. मला माझ्या भावी बायकोपासून काहीही लपवायचं नाही. तू मोकळेपणानं तिच्यासमोर बोलू शकतेस, रणविजय म्हणाला. रणविजय, मला तुझं लग्न त्या घरातच तू निवडलेल्या मुलीसोबतच करायचं आहे आणि माझं स्वप्न आहे की लग्नानंतरही तू तिथेच राहायला हवं. आजही मी तुझ्यासाठी स्थळ आणलं होतं, पण जर तुला तिच्याशी लग्न करायचं आहे तर मी तुझ्या आनंदात खुश आहे. फक्त माझ्या आणि तुझ्या आजोबांच्या आनंदासाठी तिथे ये. मी आजीच्या इच्छेचा आदर करतो आणि समजतो की मी इथं एकटं राहायला नको आहे, पण माफ कर आजी, मी त्या घरात येऊ शकत नाही. मी माझ्या आईचा खुनी आहे. तुला माहीत आहे की मी त्या बाईचा किती तिरस्कार करतो आणि तरीही तिथं राहून त्या घराबद्दल माझी शांतता नष्ट होईल. पण रणविजय बाळा, या वयात मला माझ्या पत्रुंडाशी वेळ घालवण्याचा अधिकार नाही का? तू मला हे सुख देणार नाहीस का? हो, तुला पूर्ण अधिकार आहे, पण तिकडे नाही, इथे या घरात. तू येत नाही का तुझ्या नातवाच्या घरी, तुझ्या मुलाला सोडून? आजी आजोबा आणि अवनी, मी तुम्हाला वचन देतो आणि मी तुम्हाला आनंदी ठेवीन. मी तुम्हाला कोणतीही कमतरता भासू देणार नाही. आजी, तुमच्या येण्यानं माझं कुटुंब देखील पूर्ण होईल. तुम्ही दोघं पण इथे या. बाळा, तुला वाटतं की आमच्या इथं येण्यानं अडचणी कमी होतील? तुला वनराज कसा आहे माहीत नाही का? तो रोज मला आणि तुझ्या आजीला भेटायला येऊन तुला त्रास देईल, त्यामुळे तुमची भांडणं आणखी वाढतील. ठीक आहे आजी आजोबा, तुम्हाला वाटतं तसं करा. तुम्ही इथे येऊ शकत नाही तर प्लीज समजून घ्या. मी त्या घरात कधीच येणार नाही, काहीही झालं तरी. तुम्ही आता जाऊ शकता. एवढं बोलून रणविजय रागानं रूममध्ये जातो. आजी आजोबा त्याच्याकडे बघतच राहतात. आजी अवनीला म्हणते,
अवनी बाळा, आता फक्त तूच त्याला समजावून सांगशील का आणि आमचा संसार एकत्र आणणार का? हे बोलताच आजीच्या डोळ्यातून अश्रू येतात. या म्हातारीचं स्वप्न पूर्ण करशील ना? सांग बाळा. अवनी आजीचे अश्रू पुसताना म्हणाली, आजी, मी तुम्हाला वचन देते की तुमच्या नातवाला तुमच्यासोबत राहायला नक्की आणीन. आजी, रडू नका, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल. हे ऐकून आजी हसायला लागली. बाळा, त्याची आणि तुझी काळजी घे. चला, म्हणत आजी आणि आजोबा दोघेही तिथून निघून जातात. अवनी ऑफिसच्या खोलीत रणविजयकडे येते आणि रणविजयच्या मांडीवर बसते. त्याच्या शर्टची बटणं उघडत त्याला म्हणते, रणविजय, आजीशी बोलायची ही काय पद्धत आहे? तू आजीला असं जायला सांगायला नको होतं. त्यांना किती वाईट वाटलं होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तू असं वागला तर त्यांना आवडेल का? त्यांना सॉरी म्हणावं असं वाटत नाही का तुला? रणविजय रागानं अवनीला त्याच्या मांडीवरून ढकलतो. मी कितीही बोललो तरीही माझी फॅमिली आहे, माझी इच्छा आहे. मला समजावणारी तू कोण आहेस? फक्त तू कामाबद्दल बोलायचं, माझ्या कुटुंबाबद्दल नाही. ठीक आहे रणविजय, मी तुझी नाही? माझा तुझ्यावर काही हक्क नाही का? रणविजय तिच्याकडं रागानं बघत म्हणाला, नाही, मला समजावण्याचा अधिकार तुलाही नाही, समजलं का? ठीक आहे रणविजय, तुझ्यावर माझा हक्क नसेल तर मला माझ्या घरी सोड. मला इथे का ठेवलंय? एवढं बोलून अवनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मी जाते खोलीत, तू येऊ नकोस. मला माझ्या खोलीतून हाकलून देण्याची तुझ्यात एवढी हिंमत आहे? लक्षात ठेव. ठीक आहे, मी दुसऱ्या खोलीत जाते. उद्या सकाळी इथून निघते. अवनी उठून दुसऱ्या खोलीत येऊन स्वतःला आतून लॉक करून घेते आणि ती बसून रडायला लागते. रणविजय रागानं जिममध्ये येतो आणि तो वाळूची पिशवी फोडू लागतो. रागाच्या भरात त्याचं मन त्याच्या बालपणाबद्दल विचार करू लागतं. मी त्या घरात कधीच जाणार नाही. त्या सुवर्णा मित्तलनं आधी माझ्या आईचा जीव घेतला आणि आता माझ्या अवनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. याचे परिणाम तिला नक्कीच भोगावे लागतील. रागाच्या भरात तो पंचिंग बॅगला मारतो. राग शांत झाल्यावर संध्याकाळी 7 वाजता तो अवनीचं औषध घेऊन खोलीजवळ येतो. अवनी, पटकन दरवाजा उघड. मी दार उघडत नाही. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मी तुझ्यासोबत बोलायला आलो नाही. मी फक्त औषध लावायला आलो आहे. नको, मला तू औषध लावायला नको आहे. ठीक आहे, तू दार उघडू नकोस. दुसऱ्या खोलीतून रणविजय पाईपवर चढून बाल्कनीतून दरवाजा उघडतो आणि अवनीजवळ येऊन बसतो. तू इथे कसा आलास? वेडा आहेस का तू? पाईपवरून चढून कोणी येतात का? तुला काय झालं असतं तर? मी सांगितल्यावर तू दरवाजा का उघडला नाहीस? तुला माहीत आहे मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. आर्यन म्हणाला. मग तू असं का बोललास माझ्याशी? रणविजय तिला सॉरी हळूच म्हणाला. तू काय बोललास? मी ऐकलं नाही. पुन्हा सांग, अवनी म्हणाली. ऐकलं नाहीस का? तू चल बेडवर, चांगलं समजून सांगतो. तुझ्या हातातून रक्त येत आहे, मला दाखव. ती त्याच्या हातावर औषध लावते आणि पट्टी बांधते. आता मी तुला औषध लावतो, रणविजय म्हणाला. तुझा निर्लज्जपणा वाढत चालला आहे, रणविजय अवनीला म्हणाली. आता काय निर्लज्जपणा केला मी? नुसतं औषध लावतो म्हणालो. हा, औषध लावल्यावर थांबशील तू इथंच? हो, थांबणार मी. काल रात्री तू मला खोल किस करण्यासाठी तुझ्याकडे खेचत होतीस. तू माझ्या छातीवर छान किस केलंस. तू खूप निर्लज्ज आहेस. आणि हो, ऐक, मी आज वरण भात खाणार नाही. तुला समजलं का? मग मला खा वरपासून खालपर्यंत. फक्त मी तुझाच आहे. अवनी लाजून म्हणते. मी शाकाहारी आहे. मी मांस खात नाही. रणविजय म्हणतो. ठीक आहे, तुझ्या शर्टची बटणं उघड. रणविजय अवनीला त्याच्या मांडीवर बसवतो आणि अचानक तिच्या कानाचा चावा घेतो. तू वेडा आहेस का? म्हणत अवनी उठून पळून जाते. हो, मी वेडा आहे अवनी कपूर, फक्त तुझ्यासाठी. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा
आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.